हाय हॅलो नमस्कार, मी ओमकार. आपला महाराष्ट्रात येऊन पोचलाय तो म्हणजे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये. अहिल्यानगर जिल्ह्यातला एक विधानसभा मतदारसंघ म्हणजे शिर्डी विधानसभा मतदारसंघ. शिर्डी म्हणलं की विखे पाटील असं एक समीकरण प्रत्येक वेळेस आपल्याला जाणवतं. यंदा त्याच विखे पाटलांच्या बालेकिल्ल्यात म्हणजे शिर्डी विधानसभा मतदारसंघात आपण सध्या आहोत. काय परिस्थिती मतदारसंघात कुणाच्या बाजूने वार आहे? कमळ चालला. शरद पवार साहेबांची सभा झाली, विखे पाटील दडपशाही काय खरं आहे का? विरोधक बोलतात दडपशाहीचं म्हणून आम्ही नाही बोलू शकत नाही. कुणाचीच नाही दहशत. नाही, विकासाच्या बाबतीत आहे ना साहेबांचीच विखे साहेबांची. एखाद्याचं काम नाही झालं म्हणजे त्याचा तो नाराज होतो, पण हा विषयच नाही येत ना, दहशतीचा विषयच येत नाही त्याचा. निळवंड्याचं पाणी सोडलं, रोटेशन दुसरं वंड्याचं पाणी कुणी सोडलं? विखे बाबानं. प्रत्येक जण श्रेय घेण्या मागं उभा असतो, पण खरं भाजपचं काम आहे. अजून काही आमचं काम असलं फोनवर कामं होतात आमच्या. म्हणजे इथं काही अडचण असली, पैसे असू नसू, मेडिसिन घ्यायचं असल्यानं पेमेंट नसलं, पैसे नसले तर सहकार्य होतं. आणि डिलिव्हरी जे असतात ना महिलांची ती फ्रीमध्ये होतात. तमाम लोक आहे, जनता आहे, ते पण लोणी हॉस्पिटलमध्ये जातात. ते आपल्या प्राऊड मेडिकल ट्रस्टमध्ये PMT मध्ये. त्याच्यामुळे लोकांना कमी पैसे लागतात, तिथं पण लोकांचे फायदे होत आहे चांगल्या पैसे. इथल्या मुली लोणीला शाळेत जाते, आमच्या घरापर्यंत गाडी येते, सकाळी घेऊन जाते, संध्याकाळी पोहोच घरी सुरक्षित आहे आमच्या मतदारसंघात मुली. त्यामुळे आम्हाला विखे पाटील आमचा एकच पक्ष, विखे पाटील एकच पक्ष. कारण त्यांनी कधी कोणती जातीपातीचं राजकारण कधी केलेलं नाही. का बरं चेहरा बदलायचा? काही कारण असलं पाहिजे ना चेहरा बदलायला. काहीच कारण नाही. का बदलायचा? जर आमच्या सर्व कामं होतात, गोरगरी आता इथं घरकुल दिले, प्रत्येकाला जागा दिली, ज्यांना ज्यांना घरकुलची गरज आहे त्यांना घरकुल दिलं. आम्ही पक्षाचा विचार नाही करणार, आम्ही आमचा उमेदवार विखे पाटील. शिर्डीमध्ये लोकांना काय समस्या आहेत, नेमकी काय परिस्थिती आहे मतदारसंघात, ग्राउंड रियालिटी काय सांगतेच आपण पाहूया आजच्या स्पेशल व्हिडिओमध्ये. चला तर मग नाव सांगा. दिलीप सप्पून गोरपडी. बरं, आता इलेक्शन आले 5 दिवसात, काय परिस्थिती मतदारसंघात, कुणाच्या बाजूने वार आहे? कमळ चालला आमच्याकडे. कमळ चालणार का बरं? कायम स्वरूपी का नेते आणि फिक्स आहे ना. फिक्स आहे. हो झाली काय? 7 टर्म झाले म्हणजे 35 वर्ष झाले की. हो द्या ना, पण मग काम तेच चांगलं आहे ना. काय काय काम केलं पाटलांनी? आम्हाला पाण्याची सुविधा सगळ्यात महत्वाची करून दिलेली, गावनळीचं पाणी. बरं, ते निळवंडे धरणाचं जे पाणी आहे ते नेमकं कुणाचं आहे, म्हणजे कुणी आणलं पाणी गावात? नाही, आता पाणी पण फिक्स नाही, पण मग आहे त्यांचा बी साथ दिलेली ना तिने. नाही, पण पाणी नेमकं विखे पाटलांनी आणलं का थोरातांनी आणलं? विखे पाटलांचा तिथं सहभाग आहेच ना. विखे पाटलांचा हो सहभाग आहे. मग बरं, पाण्याचा प्रश्न मिटलाय मतदारसंघात. हो, पाणी आता चारे वगैरे प्रकल्प होणार आहे, चालू आहे, पण मेन पाणी येऊन गेलं, आता पुढला सर्वे चालू होणार आहे पुन्हा सर्व चाऱ्याचा. हो बरं. मग आता काल शरद पवार साहेबांची सभा झाली कोपरगावला, बरोबर, या मतदारसंघात. ते म्हणतात की दडपशाहीचं राजकारण करतायत सगळी लोक, विखे पाटील दडपशाहीचं राजकारण. काय खरं आहे का? अशी दडपशाही मतदारसंघात आहे का? नाही, आता विरोधक बोलतात दडपशाहीचं म्हणून आम्ही नाही बोलू शकत ना. पण तसं ऍक्च्युअल मध्ये आहे का? नाही आम्ही विखेंचं दबाव तंत्र आहे का मतदारसंघात किंवा गावात? नाही आमच्या स्थानिक याच्यात नाही ना. हे गाव कुठलं आहे मला सांगा? निर्मळ पिंपरी म्हणजे राहता तालुका, राहता तालुक्यातलं शिर्डी विधानसभा मतदारसंघात. बरं, आता काय मग कशी लढत आहे? आता भाजप विरुद्ध काँग्रेस लढत आहे, काय वाटतंय? नाही, आमचं कमळ निश्चित आहे. कमळच फिक्स आहे. हो, काय एवढं प्रेम करतात विखे पाटील? मग आता कामं आमचे होतात ना. सगळी कामं झालीत का मतदारसंघात? हा, मग बरं, आता विखे साहेबांच्या शिक्षण संस्था एवढ्या मोठ्या वगैरे, तिकडे तुमचं मुलं वगैरे कुठे शिकतात? पहिली गोष्ट, माझा मुलगा एक गॅरेज शिकतो आणि एक कॉलेज शिकतो. कॉलेजचं कुठे आहे? विखे पाटलांकडे. विखे पाटलांकडे. पण आता तिथली फी आणि बाकीच्या कॉलेजची फी काय कसं आहे? मॅडम त्या म्हणून जास्त फी आहे का कमी? जास्त नाही मीडियम फी आहे, जास्त फी नाही. बरोबर, कारण लोक आरोप करतात की फी वगैरे जास्त आहे तिकडे वगैरे, काय खरं आहे? नाही मीडियम मीडियमच फी आहे, जास्त फी नाही. मीडियम नेहमी असे तशीच फी आहे प्रत्येक शाळेमध्ये. आणि बाकी सोयी सुविधा, मेडिकल कॉलेजेस वगैरे किंवा मेडिकलची सोय तुम्हाला, हॉस्पिटल आहे ना आमच्याच PMT. बरोबर, PMT हो. प्रवरा मेडिकल ट्रस्ट हो. कॉलेज. कशी सोय तिकडं? पैसे वगैरे किती घेतात? नाही, फक्त मेडिकल चार्ज पडतो, बाकी तर नाही. बाकी फ्री असतं. सगळं फ्री आहे? हो, मेडिकल फ्री. काय सांगता? हो, मेडिकल जे असतं आपल्या गोळ्या मेडिसिन ते पैसे घेतात, ते इथं काय असतं फ्री असतं, सगळंच फ्री देतात. हो. बरं, आणि बाकीच्या हॉस्पिटलला गेलं तर मग इथं सुपरला आहे, मग तिथं फी चार्ज पडतं ना, तिथं फी चार्ज कमी पण तिथं आहे. दोन्ही पैकी चांगलं कुठलं आहे? मग आम्हाला मेडिकलचं हे चांगलं. PMT चांगलं आहे. विखे पाटलांची मागच्या 5 वर्षाची कामं सांगायची तर कुठली आपल्या गावात, म्हणजे आपले पिंपरी निर्मळ गाव आहे ना, या गावात कुठली कामं झाली? मेन म्हणजे रस्ते आणि किरकोळ गावतळीचं पण हे केलं तिने. आम्हाला मेन पाणी मागच्या 5 वर्षी गावाचं पाणी दिलं. त्याच्या आधी कसं पाण्याची सोय? त्याच्या आम्हाला पाणी नव्हतं पाणी. नाही आम्हाला गावातलं, आणि 80% आम्हाला गावातलं नळ पुरवठा पाणी आम्हाला वस्तू. हो पाणी आम्हाला 8 दिवसात 2दा पाणी येतं. आधी कसं यायचं? नाही, आधी पाणी नव्हतं, जो पण तळ नव्हतं, तळ पाणीच नव्हतं ना. मग आम्हाला
टँकरनं पाणी यायचं कधी का असं इकडे तू आमच्या शेती वस्तीवर बोरचं पाणी आणायचं असं. मतदारसंघात अशी चर्चा असते की विखे साहेबांची दहशत आहे मतदारसंघात, म्हणजे दमदाटी वगैरे असे करतात. विरोधक आहे का? अहो विरोधकचं काय बोलायचं का येत रोज आमचं नाही ना, आम्ही बोलणारच नाही नाही, पण त्यांच्याशिवाय. असं आहे का खरं? नाही असं नाही दमदाटी, अहो दहशत. आता विरोधक काही आरोप करतात. हा, विरोधकांचीच आरोप सांगतोय तुम्हाला. विरोधक कसे म्हणतात की विखे साहेबांच्या मतदारसंघात विखे साहेब दमदाटी करतात, दहशत आहे त्यांची. नाही असं काय आहे काय? नाही आम्ही बोलत नाही, विरोधक बोलतात. विरोधक काय रीती नाही, बोलायचं. विरोधक बोलतात, पण असं ऍक्च्युअल मध्ये घडतंय का असं काय? दहशत त्यांची खरंच आहे का? नाही नाही ना दहशत. नाही बरं. कुणाच्या बाजून वार आहे? आम्ही हा. आम्ही आता काय विखे पाटील. का बरं विखे पाटील एवढे? आता आमचं सारे काम काय छोटं मोठं सारे ते करणारे, दुसरे थोडेच करणारे का? काय काय केलं विखे पाटलांनी काम? पुढं आता आम्हाला पाणी निळवंड्याचं पाणी सोडलं रोटेशन, दुसरं निळवंडेचं पाणी कुणी सोडलं? हा विखे बाबा ना. पण मग ते नेमकं विखे पाटलांनी आणले का थोरातांनी आणले पाणी? कुठं हे आता ते निळवंडे- वरून कुठं आणू, पण आमच्या शेतात विखे पाटलान पोहोच केलं. विखे पाटलांनी तुमच्या शेतात पाणी पोहोचलं. हा वाड्या वस्तीवर मरून पुन्हा मुलांची शाळेची याची कॉलेज असू सारी सोय इथे. हम्म. शुल्लक काम असलं तर ते डायरेक्ट जाऊन भेटून करू शकतात. हम्म. आता हे बाकीचे काय करू शकणार? थोरात त्यांचा मतदारसंघ सोडून आमच्याकडे काय करणार? थोरातांचं किती वजन आहे मतदारसंघात? कुठं इथं आमच्या शिर्डीत शिर्डीत किंवा या गावात या गावात मोजको. मोजकं. हो काँग्रेसची ताकद किती आहे मतदारसंघात? काँग्रेसची ताकदच नाही. ताकदच नाही. हो ताकद कुणाची आहे? ताकद विखे बाबाची. विखे बाबांची. हो बरं. मग यंदा आता इलेक्शनला उभा आहेत कोण विखे दादा. आता हे बा विरोधी कोणी राहणार त्या काँग्रेस पक्षाचे. मग आता आम्ही विखे पाटलाचे भाजप. भाजप. हो. यंदा जिंकते कोण, भाजप का काँग्रेस? हा भाजप का काँग्रेस? आमचे विखे बाबा 1,00,000 मतानं निवडून येणार. ठरलंय. हो गाव कुठलं हे? हा? हे गाव कुठलं? निर्मळ पिंपरी. निर्मळ पिंपरीकरांचं ठरलंय म्हणायचं यंदा हो भाजपला मतदान करायचं. भाजपला. गाव कुणाच्या सपोर्ट मध्ये? हा गावाचा सपोर्ट कुणाला आहे नेमका? गावाचं सपोर्ट विखे बाबा. विखे दादांना. हो विखे साहेबाला. काय यंदा इलेक्शन लागले, कशी कशी लढत आहे? आता काय विखे पाटीलच येणार. का बरं विखे पाटलांवर लोक एवढी प्रेम करतात? एवढी आता काय एवढी विखे काय- पाटलांनी तेवढी कामं केलेली आहे ना, काय काय कामं केली? सगळं. आता पाटाचे बोला बोला, वासू द्या, या बोला. आता पाट पाण्याची कामं केली, हा, हा. पाटाला पाणी येत आहे आता. बरं. त्याच्यात गावात आता तळ्यांची कामं झालेली आहे. म्हणजे कुठलीही अडचण ठेवली नाही त्यांनी. पण निळवंडे धरणाचं जे पाणी आहे ते नेमकं कुणी आणलंय मतदारसंघात? आता- भाजपनं आणलंय, काँग्रेसने आणलंय, भाजपने थोरातांनी आणलंय. आणलंय का विखे भाजपने पाटलांनी? आणलंय, राधाकृष्ण विखे पाटलांनी आणलंय. विखे पाटलांनी आणलंय. बऱ्याच दिवसापासून ते अडचणी होत्या त्या थोरात म्हणते ते श्रेय आमचं आहे सगळं. चालूच असतं. आता ही हा. प्रत्येक जण श्रेय घेण्यामागं उभा असतं, पण खरं भाजपचं काम आहे. भाजपचं काम म्हणजे कोणाचं? राधाकृष्ण विखे पाटील. राधाकृष्ण विखे पाटील. आता आम्ही त्यांच्याच इथं राहतोय, बरं. लोणी प्रवारामध्ये. बरं. तर आमच्याकडं रोजगाराची काही अडचण नाही, बेरोजगार असं कोणीच नाही. बेरोजगार त्यांचं कोणीच सहकारी सागर कारखाना आहे, बेरोजगाराचा हा विषयच राहिला नाही. प्रवरनगर जो आहे एरिया जो आहे हा बेरोजगाराचा विषयच राहिला नाही. कारण कारखाने प्रत्येकाला काम आहे तिथं. आणि आमच्या प्रवरा मेडिकल ट्रस्ट म्हणून एक दवाखाना आहे त्यांचाच, PMT. पीएमटी दवाखाना. तिथं सर्व लोकांचं इलाज मोफतच होतो शक्यतो. बाकीच्या हॉस्पिटल मधला आणि त्या हॉस्पिटल मध्ये नेमका फरक काय? नाही फरक म्हणजे इथं काही अडचण असली, पैसे असू नसू, मेडिसिन घ्यायचं असल्यानं, पेमेंट नसलं, पैसे नसले तर सहकार्य होतं. आणि डिलिव्हरी जी असतात ना महिलांची ती फ्रीमध्ये होतात तिथं. तर आम्ही असं ऐकलं की फक्त दवाखान्याचे पैसे म्हणजे औषधांचे फक्त पैसे घेतात, खरं आहे का? औषधांचे नाही, तसं काही नाही. ते फ्रीमध्ये जे असतात ते नाही, औषधांचे फक्त पैसे घेतात, बाकी नाही, सगळं free आहे. औषधांचे घेतात, नाही, बाकी सगळं free. सगळं फ्री, सगळं फ्री. नाही नाही, औषधांचं पण असं आहे, त्यांच्याकडे अवेलेबल जर असले औषधं तर ते आपल्याला देतात, आणि जर नसले तर मग आपल्याला ते बाहेरून घ्यावंच लागतील, असा विषय. तेवढाच खर्च. अहो तेवढाच, बाकी कुठलाही आमच्या ज्या मूलभूत गरजा आहे, पाणी असेल, रस्ता असेल, लाईटचा विषय असेल, सगळं त्यांनी आमचं पूर्णपणे केलंय. असं काही नाही की यात वर्षी केलंय, मागच्या वर्षी केलंय. आम्ही आता 40 वर्षापासून लहानचं मोठं इथं झालोय, तर आम्हाला त्यांच्याशिवाय काही पर्याय नाही, किंवा ते आमचे मेन आहे, आमचे दैवतच आहे ते. बरं मला सांगा, लोक अशी चर्चा असते मतदारसंघामध्ये की विखे पाटलांची मतदारसंघात दहशत आहे, दबाव तंत्र. म्हणजे कालच शरद पवारांची सभा झाली, त्यांचं असं म्हणणं होतं की दबाव तंत्राचं राजकारण केलं जातं विखे पाटलांकडनं, दहशत आहे त्यांची मतदारसंघात, खरं आहे का? नाही, दहशतीचा असा काही विषय नाही, कारण दहशत हा विषयच नाही. आता काय होतंय, एखाद्याचं काम नाही झालं म्हणजे त्याचा तो नाराज होतो, पण हा विषयच नाही येत ना, दहशतीचा विषयच येत नाही त्याच्यात. काय सांगा? नाही, दहशतीचा विषयच नाही काहीच. शरद पवार साहेब नाही, ते आमचे एकदम आम्हाला घरातले सारखं सांभाळतात. आम्ही गेलो, आमच्या काही अडी अडचण असतील तर आमच्या पूर्ण गोष्टी ऐकून आमच्या त्याचं निवारण करतात. ते तशी काही अडचण कधी आलेलीच नाही. म्हणजे आम्ही एक फॅमिली कशी असते आपली, त्या फॅमिलीसारखं आम्हाला ते धरून वागतात. ते
तशी काहीच अडचण नाही कधीच. पाण्याचा प्रश्न किती वर्ष पाण्याचा विषयच नाही, आम्हाला पाणी कंटिन्यू पाणी. बाकीच्या काही ठिकाणी 24 तास जरी पाणी म्हणलं ना तरी अडचण नाही. बाहेरच्या 24 तास ठिकाणी पाणी आहे लोकांना आम्हाला. नाही. आता बरेच तुम्ही ऐकलं असेल लोकांकडून बाकीच्या पण का टँकरची गरज पडते तिकडे, तसं आमच्याकडे तसं काहीच नाही. उलट आमच्याकडं पाणी रोज जरी म्हणलं तरी पाणी येतंय आमच्याकडे. हो, रोज पाण्याची अडचणच नाही काही. पिण्याचं पाणी वेगळं येतंय, वापरायचं पाणी येतंय. आता जलजीवनचे आलंय नवीन, ते पण पाण्याची एकदम भारी सोय केली त्यांनी, काहीच अडचण नाही. विखे पाटील साहेब मला वाटतं 7 टर्म म्हणजे 35 वर्ष मतदारसंघात आमदार म्हणून काम करतायत. आता असं वाटत नाही का लोकांना की बास झालं, विखे साहेबांनी थांबलं पाहिजे नाही, आता? थांबायचं काही कारण नाही, त्यांचं कामच चांगलं आहे ना. पण त्यांनी नवीन थांबून काय नवीन करायचं? चेहरा अहो, किंवा नवीन बदल. नवीन जर आले तर आमच्या सारखे लोक थांबतील, आमची प्रगती होणार नाही, आमच्या सुखसुविधा आमच्या अडी अडचणी सॉल्व्ह होणारच नाही. आम्हाला विखे पाटलांचीच गरज आहे. काय सांगाल? नाही, नवीन चेहरा आल्यावर काम करेल याचा विश्वास पाहिजे ना. कारण हे पिढ्यानपिढ्या चालत आलेलं आहे त्यांचं, विखे पाटलांचं. त्याच्यामुळे विखे पाटलांवर पूर्ण विश्वास आहे लोकांचा. त्याच्यामुळे विखे पाटील निवडून येणार हे 100%. कुणाच्या बाजूने वार आहे? आता वार तसं पाहायला गेलं तर दोन्ही बाजूना सांगता येत नाही. सांगता येत नाही कुणाच्या बाजूने वार आहे नेमकं. सगळी लोक आम्ही जेव्हा फिरतोय मतदारसंघात सगळे म्हणतात विखे पाटील विखे पाटील. खरं आहे का? त्यांची हवा आहे का मतदारसंघात? अहो, विखे पाटील म्हणता, हा. पण मग आता ते मस्त 35 वर्षापासून आहे. होय, आता लोक म्हणते बदल हवा आहे. बदल हवाय. हो, यंदा बदल होतोय का? काय सांगत नाही त्याचं, पण वार वाटत आहे. वारं वाटतंय? हा, 100%. भाजप लढत आहे. हा, आहे ना. बर, बाळासाहेब थोरातांचा एक मोठं नाव म्हणजे संगमनेर मतदारसंघ अगदी जवळच आहे आपल्याला लागून, हो, बरोबर? आहे ना. त्यांची ताकद किती आहे मतदारसंघामध्ये? शिर्डी त्यांची ताकद ज्या नगरमध्ये तेव्हा मग इथं तर काय विषय नाही. इथे ताकद आहे? बघ, आहे ताकद. गणेश नगर घेतलाय, बरेचसे कामं निळवंड्याचे केलं बरेचसे. निळवंडेचा जो पाणी प्रश्न होता तो नेमका कुणी सोल्व्ह केलाय, विखे पाटलांनी का थोरातांनी? आता ते तसं पाहायला गेलं तर दोघांनी काम केलेलं आहे. दोघांनी काम केलं. हो, पाणी आलंय का गावात? आलं काही ठिकाणी, आलं काही ठिकाणी आलंच नाही. काही ठिकाणी आलं नाही. कुठल्या कुठल्या भागात आलं नाही? आता आमच्या इकडे आलं नाही, आडगाव तिकडे आलं नाही, वरच्या आडगावला आलं, खालच्या आडगावला आलं नाही, आरंगळीला आलं नाही, काय वरल्या लोकांचे आडगावला तुडून आलं, तुडून खालच्या आडगावला आलं. अहो तळे भरले लोकांनी अडकलं. आलं बोलू दे ना, बोला तुमचं झालं ना. बोला बोला बोला. वरच्या आडगावला आलं, खालच्या आडगावला आलं नाही पाणी. नाही आलं. बरं. आता यंदा बदल होतोय म्हणायचा. हा, आता लोक बोलताय बदल होणार आहे. पण काँग्रेसची ताकद किती आहे मतदारसंघामध्ये? काँग्रेसची ताकद बरी आहे. बरे. आणि गावच्या म्हणजे विखे पाटलांपेक्षा आहे ना गावचे पुढारी हे जास्त राजकारण करताय. म्हणजे गावात जास्त विरोध, भांडण लावायचं काम करते. त्याच्यामुळे यांचं मतदान फाकत विखे पाटलांचं. विखे पाटलांचं त्यामुळे मतदान हो, 100%. पुढारी मध्ये डावडावळ करतात. हा, त्याच्यामुळे विखेंचं मतदान कोणाचे काम होऊ देत नाही. कोण? विखे पाटलांचे कार्यकर्ते गावातले कार्यकर्ते काम होऊन देत नाहीत. हो, त्याच्यामुळे मतदान अजून फाकत आहे. विरोधाचं काम करा ना, तुम्हाला मतदान पडणारच आहे ना. काय म्हणतात, खरं आहे काय? खरं आहे त्यांचं म्हणणं, तसं काही खरं नाही. त्यांच्या बोलण्याचा अर्थच मला कळाला नाही. त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांचे जे काम आहे ना कार्यकर्ते कार्यकर्त्यांचं नाहीये, यांचा गावातील वाद आहे. भावबंदकी कशी असते गावातली तशा पद्धतीने यांचा वाद आहे. यांचा शेजारचा यांचा वाद असतो, भावाचा वाद असतो. ते साहेबांचं त्याच्यात काय दोष आहे? तुमच्या अडचणी तुम्ही साहेबांना जाऊन मांडा ना. म्हणणं असं आहे की कार्यकर्ते मध्ये डेवडावळ करतात, नाही साहेबांपर्यंत पोहोचत नाही. कार्यकर्ते गाव लेवलला आहे ना, तुम्ही साहेबांपर्यंत स्वतः जा, साहेबांना तुमची अडचणी सांगा. जैन ऑफिस आहे आमचं. आता सुजयदादांनी जे आपली जैन युवमनची आमची ऍप्स खोललेली, त्याच्यावर तुम्हाला अर्ज लिहिता येतोय, तुमच्या अडचणी मांडता येतात. तुम्ही इथलं लोकल विषय वर साहेबांना डायरेक्ट कधी भेटलात का? डायरेक्ट हो, कार्यकर्त्यांना न भेटता डायरेक्ट भेटलो. माझ्या मंडळीच्या अंगणवाडीत काम झालेलं होतं. तर ह्या कार्यकर्त्यांनी काय केलंय, काय केलं तर उलट हे केलं. माझ्या मंडळीचं आलेलं फक्त पत्र आलं होतं. त्यांनी इथं राहत्याला आपल्या याच्यात जाऊन उलट पालट करून माझ्या मंडळीचं नाव गायब केलं आणि गावातील महिलेचं नाव घेतलं. त्यांचा कार्यकर्ता होता का? हो, त्यांचे कार्यकर्ते हे 4-5 जण. ऐका ना, माझं घरकुल कमीत कमी 10-12 वर्षापूर्वी आलेलं होतं. मंजूर झालंय? हो, नाही, नंतर आलं ते थोडं हे बदललं ना सरकार. हा, सरकारने गावातलं ग्रामपंचायतचं हे बदलल्यामुळं नंतर मला घरकुल भेटलं. पण एक 10-20 वर्षापासून माझं घरकुल अटकून ठेवलं होतं. आता भेटलं झालेलं. हा जो तुम्ही सांगताय प्रश्न जो तुमच्या बायकोचा होता, त्यांना पत्र वगैरे मिळालं, हा विखे साहेबांना माहिती आहे का प्रश्न? कोण? आता विखे साहेबांनी बोलले होते का तुमचं काम झालेलं आहे. तर गावातून मग पुढारी जर असं करतायत
तर मग कसं काय तर मतदान आमच्या करायचं? माध्यमातून विखे साहेबांना हा प्रश्न सांगा, तुमचा जो काही प्रश्न आहे तो सांगा. आता काय सांगणार आहे? तर गावचे पुढारी इथं. गावचे पुढारी. गावचे पुढारी दुसऱ्याचं काम विरोधकचं का होईना केलं पाहिजे. हा, हा. बरोबर. बरं. एक वेळेस नाही करणार, दुसऱ्या वेळेस नाही करणार, तिसऱ्या वेळेस तर माणूस करणार ना. बरं, तुमचं नाव सांगा पूर्ण मला. माझं नाव संजय मच्छिंद्र घोरपडे, गाव कुठलं आपलं? निर्मळ पिंपरी. निर्मळ पिंपरी. बरं. नमस्कार दादा, तुमचं नाव सांगा. नमस्कार, मी सौरभ तरकसे, इथलाच आहे. सौरभ. बरं, कुठली गाव आहे? तरकसवाडी. तरकसवाडी. हो. विधानसभा मतदारसंघ शिर्डी. शिर्डी. हो काय वाटतं आता विधानसभेचे इलेक्शन लागलंय, तुम्ही तरुण मतदार आहात, हो बरोबर आहे. काय वाटतंय? आता इलेक्शन लागल्यामुळे आमच्याकडं विखे पाटीलच आम्हाला हे सक्षम आहे सगळ्या कामाकरिता. आमच्याकडं त्यांचं काम पण चांगलं आहे, रस्ते म्हणा किंवा प्रत्येक घरी पाण्याची सुविधा म्हणा किंवा तरुणांना आता शिर्डीमध्ये रोजगार MIDC चालू हो राहिली, शिर्डीमध्ये तरुणांना रोजगार पण भेटतोय. त्याच्यामुळे विखे पाटील आमच्याकडे चांगले काम करतात. झाली का आता विखे पाटलांना 35 वर्ष झाली, बास आता विखे पाटील असं वाटतंय का? नाही नाही, का बरं? विखे पाटलांशिवाय कोणीच काम करू शकत नाही, कारण विखे पाटीलच एकमेव असे व्यक्ती आहे की ते पूर्ण नगर जिल्ह्याचं राजकारण हे करू शकतात आणि विकास पण करू शकतात. विकास करू शकतात. हो. किती विकास झाला मतदारसंघात? आमच्या मतदारसंघात रस्ते झाले, परत रोड झाले. आता हे तुम्ही बघताय डांबरी रस्त्याने आले, प्रत्येक घरोघरी डांबरी झालाय, पूर्ण लोकांच्या दारापर्यंत डांबरी गेलाय. पाण्याची सुविधा आहे, त्यांनी आता टाकी बांधून दिलेली आहे. परत इथं मंदिर चालू होणार आहे, मंदिरासाठी आम्हाला 10 लाख रुपये मंजूर करून दिलेले आहे त्यांनी. हो. निळवंडेचं पाणी आले का? हो, निळवंड्याचं पाणी आल्यामुळे आम्हाला अतिशय चांगलं झालेलं आहे. आमचे तळे पण भरलेले आहे. आता माझी शेतालगत जमीन आहे, माझ्या विहिरीला पण भरपूर फायदा झालेला आहे. त्यांनी तळे भरण्यासाठी आम्हाला मदत पण केलेली चांगल्यापैकी. निळवंडेचं पाणी नेमकं कोणी आणलं, थोरातांनी का विखे पाटील? नाही, विखे साहेबांनीच आणलंय. विखे साहेबांनी. हो. काय सांगाल, मतदारसंघात कशी परिस्थिती आहे? एकदम चांगली परिस्थिती आहे. काय वाटते, कोण जिंकते, भाजप का काँग्रेस? भाजप. 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 का बरं? पहिल्यापासून भाजपच. झाली का 35 वर्ष? बाद झाली नाही, भाजप आता? अजून 35-40. अजून 35 पाहिजे? अजून पुढली पिढी, सुजयदाची पिढी, बरं त्यांच्या पोराची अभिमन्यूची पण पिढी सगळ्यांची हो. विखे पाटीलच पाहिजे. हो, विखे का लोक एवढी प्रेम करतात विखे पाटलांवर? विखे पाटलाचं प्रेम आहे जनतेवर, त्याच्यामुळे मग लोकांचं पण प्रेम आहे विखे पाटलांवर. त्यांचे जे शिक्षण संस्था आहेत, मेडिकल कॉलेजेस आहेत, हॉस्पिटल आहेत, त्या सगळ्या हॉस्पिटलचा किंवा त्या मेडिकल कॉलेजचा किंवा शैक्षणिक संस्था असतील, त्यांचे कारखाने असतील, त्या सगळ्याचा लोकांना फायदा होतोय का? हो, मग सगळ्यांना फायदा होतो. काय काय फायदा होतो? 100% फायदा होतोय. मेडिकल कॉलेजचा म्हणा, त्यांचे हॉस्पिटल म्हणा, कारण आमच्या इथले जे तमाम लोक आहे, जनता आहे, ते पण दोन्ही हॉस्पिटलमध्ये जातात. ते आपल्या प्राऊड मेडिकल ट्रस्टमध्ये, PMT मध्ये. त्याच्यामुळे लोकांना कमी पैसे लागतात, तिथं पण लोकांचे फायदे होत आहे चांगल्यापैकी. शिक्षण सुविधा संस्था पण त्यांच्या चांगल्यापैकी प्रगतशील आहे. त्याच्यामुळे इथं तरुणांना पण चांगला म्हणजे शिक्षणासाठी लांब जायची कुठे गरज पण नाही आहे, कारण जवळ सगळे कॉलेज अवेलेबल्स आहे. त्याच्यामुळं विखे पाटील हेच आमचं सर्वस्व आहे. तर शरद पवारांची परवा सभा झाली, तेव्हा त्यांचं म्हणणं असं होतं की विखे पाटील दडपशाहीचं राजकारण करतात. नाही, आणि त्यांची दहशत आहे मतदारसंघामध्ये. नाही, दहशत आम्हाला तर आत्तापर्यंत दहशत पण जाणवली नाही आणि काहीच जाणवलं नाही, कारण आम्ही कॉल करतो, समजा आम्ही डायरेक्ट पण कॉल लावू शकतो त्यांना का आमचं असं काम आहे, तुम्ही करून द्या. ते लगेच आमच्या 2 दिवसात ते काम करून देतात आम्हाला. आता आम्ही त्यांना सांगितलं होतं आम्हाला इथं मंदिरासाठी सभामंडप पाहिजे म्हणलं, त्यांनी आम्हाला लगेच 10 लाख रुपये मंजुरी करून दिली 2 दिवसातच. त्याच्यामुळं त्यांच्याशिवाय कोणीच नाही इथं. दहशत आहे का नाही मग? नाही, दहशत नाही त्यांची. काय सांगाल, दहशत आहे का मतदार? दहशत म्हणलं 35 वर्ष कसं काय राजकारण केलं असतं मग? लोकांमध्ये चर्चा आहे, मीडियामध्ये चर्चा आहे की नाही, दहशत नाही, काहीच नाही. हे फक्त बाकीच्या लोकांनी त्यांच्या विषयी बोलण्यासाठी काही नाही म्हणून त्यांनी हे केलंय का दहशतीचं राजकारण, पण तसं काही नाही आहे मतदारसंघात. दहशत जर असते तर आमदार साहेब 35 वर्ष निवडूनच आले नसते. बरं, मग मला सांगा, काँग्रेस आणि भाजप लढत आहे, काँग्रेसची ताकद किती आहे मतदारसंघात? काँग्रेसची कमी ताकद आहे. बरं, पण नेमकी ताकद कुणाची आहे मतदारसंघात? विखे पाटलांची. विखे पाटलांची म्हणजे भाजपची. तसं असेल तर मग लोकसभेला रिझल्ट उलटा का लागला? लोकसभेचं जातीय राजकारण झालं, त्याच्यामुळे थोडासा तिथं त्यांना फटका बसला. तसं दक्षिण नगरमध्ये पाहायला गेलं तर सुजय विखे पाटील हे विकासाच्या बाबतीत फार पुढं होते, पण काही जातीय वाद झाल्यामुळे त्यांना थोडं मतदान कमी झालं. नगरमध्ये आपला पडतो शिर्डी लोकसभा मतदारसंघ. नाही, तिकडलं सांगितलं तुम्हाला, तुम्ही बोलताय. मग जातीचं राजकारण झाल्यामुळे पण मागच्या याच्यात विधानसभा फटका बसला थोडा, बाकी काय नाही तर काम सगळं भाजपचं चांगलं आहे, व्यवस्थित आहे, काय अडचण. यंदा कोण जिंकते फायनल? फायनल भाजपच. फायनल कोण जिंकते? भाजप. लीड कितीच आहे म्हणता? 1.5 लाख. 1.5 लाख कितीच लीड आहे यंदा? 1 लाखाच्या पुढं. मागच्या वर्षी 87,000 म्हणजे 19ला. होतं ना. यंदा 1 लाखाच्या पुढे लीड देणार आम्ही साहेबांना. हो. यंदा काय जिंकते, कोण जिंकते यंदा? भाजप. महायुती. का बरं? काम आहे त्यांचं तेवढं. बरं, कुठली कामं केली? आमची इथं रोडचे काम आहे, आमच्या इथल्या मुली लोणीला शाळेत जाते, आमच्या घरापर्यंत गाडी येते, सकाळी घेऊन जाते, संध्याकाळी पोहोच घरी सुरक्षित आहे आमच्या मतदारसंघात मुली. बरं,
त्यामुळे आम्हाला विखे पाटील आमचा एकच पक्ष विखे पाटील एकच पक्ष. माणसं म्हणजे ह्या मतदारसंघातील लोक पक्ष बघतात, लोक बघतात का विकास बघतात? आमचे फक्त विकास पाहते आणि माणूस पण पाहते. विखे पाटील पक्षाचा काय संबंध नाही? पक्षाचा काय संबंध नाही. विखे पाटील जिकडे असेल तिकडे आमचा पक्ष. असं पक्ष? हा. बरं. तुम्ही म्हणताय शिक्षण संस्थांमध्ये तुमच्या मुली वगैरे जातात शिकायला वगैरे, बाकीच्या शिक्षण संस्थांमध्ये आणि आमच्या विखे पाटलांच्या या शिक्षण संस्थेमध्ये काय फरक जाणवतो? फी स्ट्रक्चर कसं आहे? फी काय एवढी फी नाही आमच्या मतदारसंघात. आमच्या मुलीतून जात्या अत्यल्प फी आहे आणि घरापासून जात्या घरापाशी उतरात दुसरं संध्याकाळी परत. सेफ आहे सगळं. त्याच्यामुळं तो महत्वाचा मुद्दा आहे आमचा. त्यामुळे मुली आमच्या सुरक्षित मतदारसंघ. यंदा कोण जिंकते? विखे पाटील. ठरलंय. कितीचं लीड? 1.25 लाख. 1.25 लाख. दादांचं काय म्हणणं आहे? दादा तुमचं नाव सांगा. विलास तरकशी. विलास दादा काय वाटतंय कुठलं गाव आहे रे? हे आस्तगाव तरकसवाडी. कोण जिंकते यंदा मतदारसंघात? विखे काँग्रेस आणि भाजप? पाटील. विखे पाटील. ठरलंय. काय ठरलंय एवढं? झाले की 35 वर्ष आता बाद झालं की? नाही, कामं चांगले आहे ना, विकास चांगला आहे, रस्ते, पाणी सुविधा आहे. मतदारसंघात नाही बदल केल्यानंतर काय ते 5 वर्ष येणार, खाऊनच जाणार दुसरे नवीन. मग काय बदल नाही होणार काही. विखे पाटीलची शेवट. ठरलंय म्हणायचं. ठरलंय. काँग्रेसची ताकद किती मतदारसंघात? कारण बाळासाहेब पाटलांचा मतदारसंघ संगमनेर अगदी जवळच लागून आहे आपल्याला. बाळासाहेब थोरात मोठं नाव आहे मतदारसंघामध्ये. काँग्रेसचं मोठं नाव आहे. थोरातांनी जर ताकद लावली तर काय वाटतंय बदल होईल का? नाही, बदल नाही होणार. होणारच नाही. कामं तेवढे ना. काँग्रेसची ताकद किती मतदारसंघात? काँग्रेसची कमी, भाजपपेक्षा कमी. यंदा कोण जिंकते? विखे साहेबच. लीड 1 लाखाची पुढे. 1 लाख लीड. निळवंड्याचा कॅनॉल झाला. आमच्या इथं पहिले एकच पीक निघायचं शेतीचं. आता निळवंड्याचा कॅनॉल झाल्यामुळे आमच्या साहेबांनी आमचे 2 तळे भरून दिले. आमचे 2 पिकं निघायला लागले. आता निळवंड्याचं पाणी नेमकं आणलं कोणी? थोरातांनी का विखे पाटील? विखे पाटलाच करू शकते हे सगळं. विखे पाटलाशिवाय पर्याय नाही. कोणी आणलं पाणी? विखे पाटलांनीच. प्रत्येक गावात पाणी पोहोचले का? हा, पोहोचलं. प्रत्येक गावगावची तळे भरून दिली पूर्ण. कुठलं गाव आहे? दहेगाव. कशी परिस्थिती आहे मतदारसंघात? चांगली आहे. विखे पाटलाचे सीट चालणार इथं. काम आहे त्यांचं. काय काय कामं केलं पाटलांनी? भरपूर कामं केले. आमचं निळवंड्याचं पाणी आणलं. निळवंड्याचं पाणी आणलं? हो. रोड आणलं. थोरातांनी आणलं का विखे पाटलांनी आणलं? दोघांचंही काम आहे त्याच्यात. दोघांचं बी काम आहे. दोघांचं बी? हो. विखे पाटलाचं बी आहे, थोराताचं बी आहे. दोघा मिळून पाणी आलेलं आहे ते. शरद पवार साहेब परवा दिवशी म्हणले की विखे पाटील दहशतीचं राजकारण करतात, दबावाचं राजकारण करतात. खरं आहे का? तसं काही नाहीये. दबावाचं राजकारण ते आता तो एक प्रचार झालेला आहे तो. तसं काही नाही. आमच्याकरता काही नाही. आमच्याकरता अजिबात दबाव नाही. दहशतही नाही, दबाव नाही. मतदाराकरता खूप चांगले ते. माणूस म्हणून कसा आहे विखे पाटील? खूप चांगले. बर. 35 वर्ष झाली आता. हो. विखे पाटील बास, आता थांबा, आता दुसरा कोणतरी चेहरा पाहिजे मतदार. नाही येणारच नाही. येणारच नाही. बर. दुसरा चेहरा येणार नाही आणि आम्हाला त्यांच्याशिवाय पर्याय बी नाही. एवढी प्रेम का करतात लोक? कारण त्याला काम आहे तसं. त्यांचं काम आहे. सहकारात खूप मोठं प्रस्त आहे त्यांचं. त्याच्यामुळे हो. शैक्षणिक संस्था आहे, सहकारी दवाखाने, या सगळ्यांचा आपल्याला फायदा होतो का लोकांना? प्रश्नच नाही. काय काय फायदा होतो? दवाखाना आम्हाला शिर्डीला दवाखाना फुकट होतो. फुकट आहे? हो. काय सांगता? हो. जेवण 24 घंटे फुकट आहे. लोणीला गेलं तिथं दवाखान्यात आमचा विचार होतो चांगला मतदारसंघातले म्हणून. दुसरी गोष्ट अजून काही आमचं कामं असलं फोनवर कामं होतात आमच्यावाले. कुठले पार मुंबईपर्यंत कामं असलं तरी फोनवर कामं होतात. भाजप आणि काँग्रेस लढत आहे मतदारसंघात आता ते सगळं खरं आहे. आम्ही पक्षाचा विचार नाही करणार. आम्ही आमचा उमेदवार विखे पाटील. माणसं इथं मतदान करताना पक्ष बघतात, माणूस बघतात. आम्ही नाही. आम्हाला पक्षाची काही घेणं नाही. पक्षाची काही घेणं देणं नाही. नाही. आम्हाला विखे पाटील फक्त. विखे पाटील म्हणजेच पक्ष. हो. असं ठरलंय म्हणायचं यंदा. मग केव्हाचा कधी बी कोणत्या आतापर्यंत विखे पाटील 2-3 पक्षात गेले, काही फरक नाही पडला. विखे पाटील पक्ष. विखे पाटील म्हणजे आमचा पक्ष. हो. बाळासाहेब थोरात संगमनेरचे जवळचा मतदारसंघ आहे. काँग्रेस मधलं मोठं नाव आहे. काँग्रेस भाजप लढत मतदारसंघात आहे यंदा. काय वाटतंय? थोरातांनी ताकद लावली तर वारा बदलू शकतं का यंदा? नाही बदलू शकत. थोरातांची ताकद किती आहे? स्वराजाची सुद्धा भरपूर ताकद आहे, पण ती त्यांच्या मतदारसंघात. संगमनेर इकडं नाही. त्यांची आहेत की आपली 26 गावं त्यांच्या
ते 26 गावात तर तिथं बी विखे पाटलांनी काम केलं ना. तिथं बी विखे पाटलांचं वर्चस्व आहे का? हो, काम केलं त्यांनी तिथं. ज्या वेळेस ते गाव आमच्या मतदारसंघात आले ना, तिथून पुढे विखे पाटलांनी त्यांच्याकडे लक्ष दिलं, कामं केली त्यांची. त्याच्यामुळे ते लोक सुद्धा आमच्या बरोबर आहे. शिर्डी विधानसभा मतदारसंघात होतो, गावात होतो म्हणलं आपल्या, काय कसं कसं वार कोणाच्या बाजूने? विखे पाटील. विखे पाटील. हो, का दुसरं बरं? कोण येणार इकडं? का बरं? विकास काम आहे, रोजगार आहे, काय काय काही विकास केलं झाला तरी आपला? सगळे काम. कोणी नोकरी मागायला गेलं तर नोकरी मिळते, कोणाच्या घराच्या समस्या आहे त्यांना घरकुल दिल्या जातं, रस्त्याच्या कामं होतात, पाण्याची व्यवस्था चांगली आहे, दवाखान्याची व्यवस्था चांगली आहे, निःशुल्क दवाखाना होतो. निःशुल्क दवाखाना. हो. बरं बरं. मग शरद पवार कालच्या सभेमध्ये असं म्हणले की विखे पाटील दडपशाहीचं राजकारण करतात, दहशत आहे मतदारसंघात त्यांची. खरं आहे? कसली दहशत आली? तुम्हाला काही बोलायला दुसरं पर्यायच नाही, त्याच्यामुळे तुम्ही विखे पाटला विरुद्ध असंच बोलणार. इथलं कोणीही मतदारसंघात असं म्हणणार नाही, इथं विखे पाटीलच आहे फक्त. विखे पाटील. हो. दहशतीचा प्रश्न केला होता. अहो, दहशतवाद कसला आला दादा? त्यांची दहशत अशी की लोकांना दहशत आहे, म्हणजे तुम्हाला बोलायला काही मुद्दा आहे का दुसरा विखे पाटला विरोधात? एक दहशतवाद सोडून तुम्ही दुसरा काही मुद्दा ऐकलाय का? तुम्ही विचार बरं इथं मतदारसंघाला इथल्या लोकल स्थानिक लोकांना तुम्हाला काय त्रास आहे विखे पाटलांचा? सुजयदादा मांडीला मांडी घालून आमच्यावर जेवायला बसतात, आमदार साहेब येतात. आम्हाला कधी नाही वाटला दहशतवाद. दहशतीचा मुद्दा नाही. कसला मुद्दा? यांना काही दुसरा मुद्दाच नाही सर. पेरले कोणी? मग यांनीच पेरले असं शरद पवारांनी. शरद पवारांनी. मग आता तेच बोलले तुम्ही म्हणताय ना. शरद पवार. हा, मग आमचे विखे पाटील तर असं काही कधी काही करत नाही. झाली की आता 35 वर्ष झाली विखे पाटील येत आहेत निवडून. हो. बास आता चेहरा बदल पाहिजे मतदारसंघात, असं नाही वाटत? का बरं चेहरा बदलायचा? काही कारण असलं पाहिजे ना चेहरा बदलायला. काहीच कारण नाही बदलायचं. का बदलायचा? जर आमचे सर्व कामं होतात, गोरगरी, आता इथं घरकुल दिले प्रत्येकाला, जागा दिली, ज्यांना ज्यांना घरकुलची गरज आहे त्यांना घरकुल दिलं, रस्ते केले, दवाखान्यात सगळं करतात, एज्युकेशन आहे, इथं रोजगार उपलब्ध आहे. अजून काय पाहिजे? PMT मध्ये सुविधा कशी मिळते? एकदम छान. हो, जाऊन बघा की विरोधकांना, म्हणजे दहशत म्हणतात ना, त्यांनी जाऊन बघावं की एकदा आमच्या विखे पाटलाचं कार्य कसं आहे बघावं एकदा. कामावून आला काय? हो. कुठे आहे कामाला? प्रवरा कारखाना. कारखान्यावरच आहे? हो. कुणाचा कारखाना आहे? कुणाचा कारखाना आहे? विखे पाटलांचा विखे कारखाना. पाटलांचा. विखे पाटील उभे आहेत इलेक्शनला आता? हो, मान्य. काय कसं कसं मग लढत? 100% कोण जिंकतंय? विखे पाटील. का बरं? कार्य आहे तेवढं त्यांचं. कार्य? मग काय काय कार्य केले? तीन इथं हायस्कूल आहे, कारखाना आहे, आम्हाला सगळ्या कामगारांच्या सवलती आहे, गोरगरिबाला सवलती आहे, हॉस्पिटलमध्ये सवलत आहे, सगळीकडे सवलती आहे. सगळीकडे सवलत आहे. हो, गोरगरिबाला पैसे अडके देतात वेळेवर, त्यामुळे सवलत आहे, काहीच अडचण नाही. काँग्रेसची ताकद किती आहे मतदारसंघात? काँग्रेसची ताकद मतदारसंघात किती आहे? नाही, ते काँग्रेसचं नाही सांगते आपल्याला एवढं. नाही, काँग्रेस आणि भाजप लढत आहे ना? नाही, म्हणजे कोणत्या? अजित पवार गटाचे ना? काँग्रेस आणि भाजप अशी लढत आहे मतदारसंघात. विखे पाटील विरुद्ध काँग्रेस. नाही, काँग्रेसमध्ये दोन प्रकार आहे ना. काँग्रेसमध्ये ना राष्ट्रवादी दोन प्रकार आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शरद पवार. काँग्रेसमध्ये गट नाही तर काँग्रेसमध्ये काय नाही एवढी. इथं आमच्या इथं जरी स्थानिक उमेदवार असले एवढी काय त्यांची हे नाहीये, फक्त हवा आहे. हवा आहे फक्त. बस. माझं नाव अकबर राजूभाई पठाणे, राहणार लोगावचं मी. बरं, काय वाटतं आता इलेक्शन लागले विधानसभेचं मतदारसंघात, कशी परिस्थिती आहे? विधानसभेचे इलेक्शनची परिस्थिती जर सांगायला गेलो तर इथं जवळ 50 वर्षापासून विखे पाटील जो परिवार आहे हा सर्वसामान्य लोकांच्या पाठीशी आणि सर्व जाती धर्माला एकत्र करून ठेवणारा विखे पाटील परिवार आहे. मुस्लिम समाज कुणाच्या पाठीमागे आहे? भाजपच्या का पूर्ण काँग्रेसच्या? 100पैकी 100% जो मुस्लिम समाज आहे हा फक्त नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या सोबत आहे. कारण विखे पाटील हाच आमचा पक्ष होता, आहे आणि राहणार. कारण त्यांनी कधी कोणती जातीपातीचं राजकारण कधी केलेलं नाही. मतदारसंघात लोक मतदान करताना विखे पाटील म्हणजे माणूस बघतात, पक्ष बघतात का विकास बघतात? नाही, मतदारसंघामध्ये मतदान करते प्रत्येक जबाबदार जो नागरिक असेल तो साहजिकच आहे विकास बघणार. समोरची जी उमेदवार असेल त्यांचं कर्म बघणार. कर्म म्हणजे कर्तृत्व, म्हणजे जो विकास केलेला आहे त्याला अनुसरूनच मतदान होणार. त्याच्याशिवाय मतदार म्हणजे जे असंख्य जे काही उमेदवार असतील की ते फक्त निवडणुकीपुरतेच 4 चेहरे समोर येतात
परंतु जमिनीशी नाळ जुळलेला जर कुणी उमेदवार असेल, जो कोणी नेता असेल, तो फक्त विखे पाटील आणि नामदार राधाकृष्ण विखे पाटीलच आहेत. झाली की 35 वर्ष आता बास की, असं नाही वाटत का? नाही 35 वर्ष, परंतु कंटिन्यू जो विकास जो पाहिजे तो आपल्याला साध्य होतोय. आता घरातली एखादी व्यक्ती जर ज्येष्ठ झाली तर आपण त्यांना थोडी सोडणार आहोत, कारण आपल्याला काय पाहिजे तर जो पूर्ण मतदारसंघाशी जुळून राहणारा, जनतेशी नाळ जुळलेला आपल्याला नेता पाहिजे, आणि ते विखे पाटील परिवार आहे. यंदा काय वाटतंय मग, काँग्रेस आणि भाजप लढत आहे? नाही, यंदा आपण शिर्डी पुरतं मर्यादित जर सांगू शकतो, इथं विखे पाटील परिवाराशिवाय पर्याय नाही. नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब हे जवळजवळ 1 लाखापेक्षा जास्त मताधिक्याने निवडून येणार, म्हणजे 100% येणार. लीड सांगून टाकलं. हो, मग आता त्यांचं कर्तृत्व आहे, काम विकास काम आहे. समोरच्या उमेदवाराचं डायरेक्ट योगदान शून्य आहे, कारण त्यांच्या योगदानामध्ये काही नाहीये. काय वाटतं यंदा इलेक्शन आहे? येईन ना, कमळ येईन ना. कमळ येईल का बरं? मागाय जरा बरं का बरं कमळ काय येईल? बरं आहे, काम बिम बरे त्यांची. काय काय कामं झाले मतदारसंघात? गंज कामं झाली आमच्या. पाणी पोचले का गावात? पाणी आलं नाही इकडे, निळवण खाली गेलंय, फक्त आमच्याकडे नाही आलं. कुठे आपल्या गावात नाही आलं पाणी? इथं मग आता येतील, चारे बिरे नाही ना अजून. चारे नाहीत म्हणून पाणी नाही. बरं, काय वाटतंय हा प्रश्न, पाणी प्रश्न कोण सोडवेल आता? आमचं थोडी राधाकृष्ण विखे. राधाकृष्ण सोडवणार? लोक एवढी प्रेम करतात राधाकृष्ण विखे पाटलांवर, का बरं एवढं काय क्रेज ते माणसाची? स्थानिक चांगलं आहे. परवा दिवशी सभा झाली पवार साहेबांची मतदारसंघात. त्यांचं असं म्हणणं होतं की विखे पाटील दबावाचं राजकारण करतात, दहशत आहे त्यांची मतदारसंघात. खरं आहे? आम्हाला तर काय वाटत नाही दहशत काही. दहशत नाही? नाही आम्हाला काही वाटतच नाही. काय सांगाल, दहशत आहे का मतदारसंघात विखे पाटील? दहशत कोणाचीच नाहीये. तशी असं नाही, विरोधी काम आहे त्यांचं, तसं आम्हाला तर काय वाटत नाही दहशत बिशत. दबावाचं राजकारण. आता हे आम्ही दुकानदारी करतो, आम्हाला इथे सारे गेले का माहिती ना. कोणी म्हणतं का इथे दबाव आलाय का, आमकं केलं, तर तसं काय वाटत नाही आम्हाला. नाही कमळची. कमळ ठरलंय. कितीचं लीड? आता लीड नाही सांगते. मागच्या वर्षी 87,000चं लीड होतं, त्याच्या आधी 72,000 14ला. येईन लीडचं 1 एवढं काय लाख सांगते. क्रॉस होतोय का परत खाली येतोय आकडा अजून? नाही येईन, पुढं राहील. पुढे राहील, 1 लाख क्रॉस होईल. हा. कोण जिंकते, काँग्रेस का भाजप? भाजप. का बरं? आता सगळे ते म्हणून राहिले तेच येणार, दुसरं काय. बर. मुस्लिम समाज नेमका कोणाच्या पाठीशी? विखे बाबाच्या. विखे बाबांच्या. का बरं? मग आता आमच्या इकडे तेच आहे सगळ्याकडे. कामं झालेत का? हा, मग तुमच्या मोहल्ल्यात वगैरे सगळे कामं केलेले त्यांनी. काय काय कामं केलेत? सगळे कामं केले त्यांनी. पाण्याचा प्रश्न सुटला नाही? हा, पाणी आहे ना, आलं ना, ग्रामपंचायत पाणी आलं ना. ग्रामपंचायत. निळवंडीचं पाणी कधी येणार मग? नाही, आम्हाला शेती नाही. शेती नाही. बरं, दादांशी बोलू. दादांचं काय म्हणणं आहे? नमस्कार दादा, नाव सांगा. नमस्कार. नाव सांगा आपलं. सचिन चोळके. सचिन चोळके. काय करता काम? शेती. हो. आले का पाणी निळवंडीचं? हो, आलं ना, पाणी आलं ना. पाणी आलं. हो, पाणी कुणी आणलं पाणी? थोरातांनी का विखे नाही, पाटलांनी? विखे साहेबांनीच पाणी साहेबांनी आणलं. पाणी हो आणलं. हो, त्यांनीच आणलं. मला सांगा, विखे साहेब 35 वर्ष आमदार आहेत. हो. विखे साहेब बाद झाले, आता नवीन चेहरा पाहिजे मतदारसंघात, असं वाटतंय का? तसं नाही म्हणता यायचं, त्यांचं कामं चांगली आहे, कामं भरपूर केली. काय काय कामं केले? आता आमच्याकडे रस्त्यांची कामं आहे, परत पाण्याचं निळवंड्याचा पाण्याचा एक प्रश्न होता, तो पण सुटला. हो. आमच्या इथं याचं पण आहे, आपलं गोदावरीचं पाणी ते पण येत आहे वेळेवर कॅनॉलला. विखे पाटलांच्या ज्या शैक्षणिक संस्था आहेत, मेडिकल आहेत, कॉलेजेस, तेवढे हॉस्पिटल आहेत, त्याचा लाभ होतो का सगळ्यांना? हो, होतो. सर्वांना होतो. म्हणजे सगळ्यांना, म्हणजे कुठलाही काही अडचण असली तर डायरेक्ट वेळत किंवा PMT. PMT ला कसा उपचार मिळतो? बऱ्यापैकी. म्हणजे फक्त पैशाच्या बाबतीत विचारतोय मी. पैशाच्या बाबतीत तिथं फक्त 10 रुपये केस पेपरला लागतात. आणि या वरचा खर्च वगैरे? वरचा नाही, सर्व फ्री. सगळं फ्री आहे? सगळं फ्री आहे. बर. सगळं फ्री आहे. पार आता एखादा खूपच ज्याची परिस्थिती नाही, गाडी नाही यायची, ते पार भाडं सुद्धा देत आहे. बर. ॲम्ब्युलन्स वगैरे? ॲम्ब्युलन्स नाही म्हणता यायचं, ॲम्ब्युलन्स पण देत असेल, पण मग असे एक 100-150 रुपये किलोमीटरच्या हिशोबाने, त्या हिशोबाने पैसे पण देतात. असं पवार साहेबांची सभा झाली, त्यांचं असं म्हणणं होतं की दडपशाहीचं राजकारण केलं जातं मतदारसंघात, विखे पाटील किंवा त्यांची दहशत आहे मतदारसंघामध्ये. खरं आहे का? नाही, दहशत वगैरे काही नाही. दहशत काहीच नाही. नाही. नरेटिव्ह कोणी पसरवलं? आता हे विरोधकांचंच काम आहे. बर. काम विरोधकांचंच बनायचं. दहशत आहे का नाही मग? नाही, अजिबात नाही. दहशत नाही, अजिबात. दहशत नाही. नाही, कोणाचीच दहशत नाही. नेमकी दहशत आहे कोणाच्या? नाही, कोणाचीच नाहीये. विकासाच्या बाबतीत नाही. कोणाचीच नाही दहशत? नाही, विकासाच्या बाबतीत आहे ना, साहेबांचीच, विखे साहेबांचीच. बाकीच्या बाबतीत नाही, तशी काही नाही. फक्त विकासाच्या बाबतीत दहशत इथं. विकासाच्या बाबतीत साहेबांची दहशत. हो. कोणाची दहशत नाही. यंदा काय वाटते, काँग्रेस आणि भाजप लढत आहे? नाही, भाजप. ठरलंय. ठरलंय. कितीचं लीड मग यंदा?
कमीत कमी 1 ते 1.25 लाख. 1 ते 1.25 लाख. हो. मागच्या वर्षी 87,000च होतं. 1 ते 1.25 लाख क्रॉस. विखे पाटील साहेब आपले विद्यमान आमदार आहेत. 10 पैकी किती मार्क द्याल त्यांना? 10 पैकी 10. पैकीच्या पैकी काय द्यायला. सांगता? हो. बरं, विखे अजून साहेब- 1 देता येईल तर माझे कोण 11 देईन मी. 11? हो. 10 पैकी 11 मार्क. 10 पैकी 11 बस. विखे साहेबांना किती मार्क द्याल 10 पैकी? 10 पैकी 10. पैकीच्या पैकी सगळीच मार्क पैकीच्या पैकी देतात. किती मार्क द्याल 10 पैकी? 10 पैकी 10. पैकीच्या पैकी हो. मनापासून देताय ना? हो. बर, किती मार्क द्याल पैकीच्या पैकी? काय बरं पैकीच्या पैकी मार्क? मग आता हे आमच्या जवळचा माणूस आहे ना ते. जवळचा माणूस आहे. मग कुणाच्या बाजूने वार आहे? आमच्याकडं सर्व विखे साहेबांच्याच बाजूने वार आहे. विखे साहेब हा. का बरं विखे साहेब? कारण विखे साहेब आमचे भरपूर कामं झालेले आहेत इथं. आम्हाला अनुदान वगैरे विमे भरपूर येत आहेत. असं गोरगरिबांच्या कार्यक्रमात सहभागी होतात. कुठे काही असू मौत असू 10वे 13वे असू त्यांना निरोप गेल्यानंतर प्रत्येकाच्या दुःखात सहभागी होणारे असे विखे साहेब आहेत. सुयदादा असो किंवा नामदार असो, शालिंदे असो, धनश्री विखे पाटील असो, प्रत्येकाच्या कार्यक्रमात येणार जाणार असं माणुसकी भरपूर आहे. पहिल्यापासूनच आमच्या आस्थगावरती आमचं खूप प्रेम आहे. मतदारसंघात ताकद कोणाची नेमकी? भाजपची का काँग्रेसची? भाजपचीच ताकद आहे. भाजपची ताकद आहे. मग लोकसभेला असं का झालं? लोकसभेला जाऊ दे बरं. लोकसभा आपल्या मर्यादेत नसतील ती. ते लोकसभेला 6-5 महाविकास आघाडीचा उमेदवार जिंकला तालुक्या ना? लोकसभेला महाविकास आघाडीचा उमेदवार जिंकला इकडं. हा जिंकू द्या पण मग कसं तरी आमच्या भागातून त्यांनाच आघाडी होती ना. आघाडी होती. हा. आघाडी होती बरोबर आहे. हा, मग. पण मग लोकसभेचा परिणाम विधानसभेला काय होऊ शकतो का? नाही होऊ शकत ते इथं. महाविकास आघाडीचा खासदार झाला. काही असू द्या आमच्याकडे पूर्णपणे विखे साहेबच आहे. विखे साहेब. हा विखे साहेबच आहे. विखे साहेबच बरोबर. भाजप आणि काँग्रेस लढत आहे. कोण जिंकते यंदा? विखे भाजपच जिंकणार. बरं. पवार साहेबांचं असं म्हणणं होतं की मतदारसंघात विखे साहेबांची दडपशाही आहे, दहशत आहे मतदारसंघात. खरं आहे का? नाही नाही काहीच दहशत वगैरे काहीच नाहीये. तसं आता विरोधी पार्टी बोलणारच आहे की नाही. दहशत त्यांचं कार्य ते बोलायचं. मला सांगा आता जे प्रवरा मेडिकल आहे किंवा हॉस्पिटल आहे, PMT असेल किंवा शैक्षणिक संस्था आहेत त्यांच्या, याचा लाभ मतदारसंघातल्या लोकांना होतो का? भरपूर आहे ना. आमच्या मुलांचे शिक्षण हे प्रवरा शाळेमध्ये झालेले तुमची मुलं प्रवरा शाळेत आहेत? हा इंजिनिअरिंग वगैरे असो डिग्री असो. तर माझ्या बाकीच्या मुलाची कॉलेजची फी आणि ह्या कॉलेजची फी काय फरक जाणवतो का? म्हणजे स्थायिक लोकांना फीच नाही साहेबाची पूर्णपणे. कारण त्यांना माहिती आपला मतदारसंघ यांचे कामं केलेच पाहिजे ना. असं फीच नाहीये. नाही बरं. यंदा कोण जिंकते फायनल? फायनल म्हणजे विखे पाटीलच. कितीचं लीड? 1.5-2 लाखाचं लीड इथं असणार आहे. 1.5-2 लाख? हा 2 लाख म्हणताय? 2 लाख. विखे साहेब आपला व्हिडिओ बघतायत. हा. आमच्या माध्यमातून विखे साहेबांना काय सांगाल, विद्यमान आमदार साहेबांना? आमच्या भरपूर शुभेच्छा. जास्तीत जास्त लीड नेऊन महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्र्याचं पद त्यांना भेटावं. मुख्यमंत्री विखे पाटील मुख्यमंत्री? हा असं आमची इच्छा आहे. असं. बरं. ठीक आहे. धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार.